नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज मालेगाव शहरात घडली। हा स्फोट इतका भीषण होता की या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं फुगे खरेदीसाठी थांबले असताना अचानक नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटात विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन गंभीर जखमी झाले। यातील 2 जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले। त्यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, तर इतर जखमींवर मालेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेत फुगे घेण्यासाठी आलेल्या महिला आणि 2 लहान मुलं देखील गंभीर जखमी झालेत। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसरात तात्काळ बंदोबस्त वाढवण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव पोलीस करतात। नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या आनंदावर विरजण ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता। त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे। परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही। कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे। नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे। जय हिंद। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।